धनराज पखाले, मी स्वतः विश्वनाथ आसई, चंद्रभानजी पराटे, प्रकाश मिंजे, राजू नंदनवार, ओम प्रकाश पाटलारे. आम्ही आपल्या समोर एवढ्यासाठी आलो आहे. हलदा जमातीच्या संविधानिक हक्कासाठी गेल्या 40 वर्षापासून आम्ही सतत लढतो. आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं, केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपचं सरकार आलं. 10 वर्ष डबल इंजिन का सरकार. आम्हाला खरोखरच आशा वाटली. 70 वर्षात पहिल्यांदा नागपूरचा सुपुत्र चीफ मिनिस्टर म्हणून बसला मुंबईला. स्वाभाविकच आमच्या आशा जास्त पल्लवित झाल्या की आता नक्कीच आमचा प्रश्न सुटणार. आम्हाला आश्वासन मिळालं, आमचं सरकार आलं तर 3 महिन्यात 6 महिन्यात अलिबागचा प्रश्न कायमचा सोडवू. सारखे संघर्ष होतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 18 डिसेंबरला गेल्या वर्षी ज्या सभेवर खूप मोठा मोर्चा काढला. त्यापूर्वी 2017ला जवळजवळ 3.5-4 लाखाचा मोर्चा काढला. सातत्याने आम्ही मोर्चे काढतोय, नारे निदर्शन करतोय, परिषदा घेतोय, वारंवार यांना सांगतोय त्यांचा प्रश्न कायमचा तुम्ही सोडवून द्या. आणि सोपा प्रश्न आहे, काहीच नाही. आमच्या विणकरीच्या धंद्यामुळे आम्हाला कोष्टी ही जात लावण्यात आली. आता नुकतंच ऑक्टोबर 2023 महाराष्ट्रात नागपूर खंडपीठाने मुंबई हायकोर्टात स्पष्ट केलं की 1908च्या कायद्याप्रमाणे 1961च्या रूल्स प्रमाणे महाराष्ट्राच्या कोष्टी हा व्यवसाय आहे, ती जात नाही. आणि संबंधितांची जात हलबा आहे. आता विणकरीचा धंदा केल्यामुळे आमची जात कशी बदलणार आहे? जात आमची 1916 रसेलनी सांगितलं हलबा. इंग्रज माणूस R.K. बट्टे त्यांनी सांगितलं, ग्रियर्सनी सांगितलं, भाषा तज्ञ, की हे सारे विणकरीचा धंदा करणारे ज्यांना कोष्टी म्हणतात नाही हलबा. या उपरी न्यायालयात न्याय मिळाल्यावरही आमच्यावर अन्याय होतो. आम्ही सातत्याने गडकरी साहेबांकडे दिल्लीला वारा मारल्या, तिकडे फडणवीस साहेबांना विनंती केली, पण काहीच होत नाही. तेव्हा आम्हाला आता वाटायला लागलं की आमच्याशी खरोखरच विश्वासघात होतो. आम्ही यांच्यावर विश्वास ठेवला. 2014ला 2019ला पोटे भरून भरून होत दिले हो. अख्खा हलबा समाजाच्या पाठीशी राहिला. आणि यांनी त्या पार्श्वभूमीत दिलेल्या आश्वासनेची पूर्तता करतील असं आम्हाला वाटलं होतं. तर आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला. त्याचं ज्वलंत उदाहरण सांगतोय. 30-35 वर्षाच्या सर्व्हिस नंतर एका माणसाला तर डिसमिस करणं म्हणजे त्याचे स्वतःचे फक्त जे काही पैसे शासनात जमा असतील तेवढे घरी घेऊन जा. शासनाचं कॉन्ट्रीब्युशन नाही, पेन्शन नाही, ग्रॅच्युटी नाही. फाशीची शिक्षा होते, एक माणूस मरतो. डिसमिस होत एक परिवार मरतो. त्याची जाणीव शासनाला नाही. त्याचा तसा बुद्धिपुरस्कार समाजकार्य करता का दाखवतो तुम्हाला. पनिशमेंट त्याची देता तुम्ही आम्हाला. लोकशाही आहे ना की दडपशाही आहे, मान्य करा तसं मग. आणि म्हणून आमच्या समाजाने ठरवलंय की आता जैसे की तैसे आपल्याला वागावं लागेल. जो आमच्या पोटावर लाथ मारतो त्याला आम्हालाही इंगा दाखवण्याची वेळ आहे. आणि याला राजकारण म्हणण्याचं काही कारण नाही. आम्ही असं कधीच म्हटलं नाही की काँग्रेसला वोट द्या, बसपाला वोट द्या, की कम्युनिस्टला वोट द्या. जो आमच्यावर अन्याय करतो त्याच्यावर आपला इंगा दाखवायचा हा समाजाचा निर्णय आहे. डिसेंबरमध्ये आमच्या त्या मोर्चाच्या 1 दिवस अगोदर एक मोठी परिषद नागपूर गांधी बागेत आम्ही त्यावेळेला केली. तिथे त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर 12 तारखेला चांगली मिटिंग झाली. 3 सेक्रेटरी होते IAS त्यांच्या उपस्थितीत. आणि यांनी कबूल केलं नाही तुमचं बरोबर आहे. त्याचा परशुराम नंदनकरचा निकाल लागला. त्यामुळे आम्हाला स्पष्ट झालं की बा विणकरीचा धंदा करणारा हा कोष्टी हा हलबा. पण एकदा मला फक्त निधी आणि न्याय मंडळाकडनं तपासून घेऊ द्या. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे शब्द आहे. आणि म्हटलं साहेब न्याय आणि निधी मंडळाचे मंत्रीच आपण स्वतः आहात, आणखी कोणाला विचारणार तुम्ही? नाही मी तसं नाही म्हणत. मी फक्त एवढंच म्हणतो की हे एका परशुराम नंदनकरला लागू होतं की सर्वांना लागू होतं. म्हणजे एकाच विचारणं झालं. कायद्याच्या भाषेत बोला हे सर्वांना लागू झालंय. निकालात तसं जर असतं तर त्यांनी स्पष्ट केलं असतं हा संबंधिताला फक्त लागू होतो. पण कोष्टी व्यवसाय आहे हे सर्वांनाच लागू होतं ना, एकाबद्दल होत नाही. तर असं या बोटावरती थुंकी त्या बोटावर लहान पोरांसारखं म्हणजे थट्टा करणं या समाजाची, आणखी काही नाही. आणि त्यामुळे समाजात भयंकर असंतोष निर्माण झालाय. आणि पराते साहेबांच्या डिसमिसलमुळे आता प्रत्येकाला असं वाटतं
की हा चहेड आपल्याला देणार नाही. आता जेवढे रिटायर झाले त्यांना असं वाटतं पेन्शन मिळतं सुखी झालो, म्हणजे पेन्शन बंद करतील, आमचे इन्क्रिमेंट बंद करतील, अधिसंख्य पदावर घेतलं एका मिनिटात तो GR विड्रॉ होऊन जाईल. का तर म्हणे हायकोर्टाने म्हटलंय, आमचं म्हटलं, तर शाश्वती काय या सरकारवर काय विश्वास करायचा. आणि त्याला हा सत्ता पक्ष हा सर्वच जबाबदार आहे. त्याला आम्ही बरोबर आपला हिंगा दाखवणार, आमची नाराजी स्पष्ट करणार. आम्ही म्हटलंय की सुदर्शन चक्र भगवान कृष्णाने जसं सांगितलं, शिशुपाल 99 झाले, आता मी नाही बोलणार, त्याच्या पुढे माझं चक्र बोलेल. हलबा समाजाने हेच ठरवलंय की 19 तारखेला आमचं मतदान आम्ही सांगू काय करता ते. मला एवढंच सांगायचंय. जी भूमिका आहे या धोरण आहे याच्या विपरीत जाऊन जाती कायद्याची अंमलबजावणी करून नोकरून काढणं, त्यांची पेन्शन बंद करणे, त्याची प्रॉपर्टी जप्त करणे, अशा प्रकारची कारवाई करण्याचे आदेश या सरकारने काढल्यानंतर त्या आदेशाला स्थगिती न्यायालयाने दिल्यावर त्या स्थगिती आदेशाची अंमलबजावणी केली नाही. 31 मार्च रोजी सेवामुक्त करायला पाहिजे कायदेशीर प्रमाणे, ते न करता बरखास्तीचे आदेश कायम ठेवले. यामुळे या समाजावर प्रचंड असंतोष पसरलेला आहे. कारण की ही जाती कायदा प्रमाणे कारवाई करणे हे शासनाच्या सध्याच्या धोरणाच्या विरोधात आहे. शासनाने धोरण ठरवलं 21 डिसेंबर 2021 रोजी, शासनाने धोरण ठरवलं 14 डिसेंबर 2023 रोजी. आणि या धोरणानुसार आम्ही, तुम्ही व्यक्तिगत माझ्याबद्दल बोलाल तर माझ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या जजमेंट प्रमाणे माझी नोकरी पोटेंट आहे अशा प्रकारच्या हायकोर्टाने डिसिजन दिला. त्या डिसिजनच्या विरोधामध्ये महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात गेली नाही. आणि हायकोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारने ऍफिडेव्हिट दाखल केला की पराठेच्या प्रकरणामध्ये उल्लेख कचेरीच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधारावर याचे अपॉइंटमेंट फायदा झाल्यामुळे यांना टर्मिनेशन करता येत नाही, याची नोकरी प्रोटेक्शन आहे असा आर्थिक मार्गशास्त्राने हायकोर्टाने दिलावा. हायकोर्टाने माझी नोकरी जातीचा दाखला जरी इंबली झाला तरी याची वैधता रद्द झाली तरी यांना नोकरीमध्ये कायम ठेवण्यात येईल असे हायकोर्टाचे आदेश असताना हे जे पद्धतीने कारवाई झालेली आहे या हलवा समाजालाच नाही, या महाराष्ट्रातील 33 जमाती आहेत की ज्यांना क्षेत्रपदांच्या भाग असल्यामुळे त्यांना अन्याय अत्याचार सहन करावा लागतो. या 33 जमातीतले हलवा, मामा, गोवारी, धनगर, ठाकूर, टाकू, कोळी, महादेव कोळी हे सर्व जे समाज आहेत 33 जमात हे क्षेत्रपदाच्या आतमध्ये राहतात, क्षेत्रपदाच्या बाहेरमध्ये राहतात. या सर्व लोकांवर अन्याय अत्याचाराची जी भूमिका आहे याचा निषेध करण्यासाठी आणि शासनाच्या धोरणाच्या विपरीत जाऊन जे काही निर्णय घेण्यात आले राजकीय दृष्टीने याचा निषेध करण्यासाठी हे आजची फक्त परिषद आहे. मी प्रकाश मिंजे गेल्या 38 वर्षापासून ज्या चळवळीत आहे, पण हे 10 वर्षापासून जे सरकार आलेलं आहे आणि जे अन्याय आहेत या आदिवासींवर, दलितांवर जे अन्याय सुरू आहे ते आजपर्यंत मी पाहिलेलं नाही. या भाजप सरकार इतकं मग्रूर झालेलं आहे, कारण केवळ चंद्रकांत बराटे हा एकटा नाहीये तर संपूर्ण हलबा समाज आज सर्व कर्मचारी अधिकारी, कारण की एक मोठ्या अधिकाऱ्यावर हाला घातला की आपोआप लहान अधिकारी, लहान कर्मचारी आपोआप, तर ही एक दहशत. आणि निवडणुकीच्या वेळेस दहशती समाज वावरतोय, कारण की संपूर्ण त्या कर्मचाऱ्यांचा कुटुंब त्यांच्या पगारावर आणि केवळ हलबंगच नाही गोवारी आदिवासींचं काय. अरे 150 लोक या भर रस्त्यावर विधानसभेच्या पायथ्याशी मारले गेले, पूर्ण झाला. आधी 15 मिनिटाची सजा कोणत्याही अधिकाऱ्याला, कोणत्याही नेत्याला घातली. काय आहे त्याचा प्रश्न? 2 गोवारीमध्ये स्वल्पविराम आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर केवळ म्हणजे
स्वल्प विराम काढू शकत नाही, ही लोकशाही आहे. संपूर्ण या अन्यायग्रस्त जमाती आज दहशतीत वाटतोय. आम्ही हिंदू आहे आणि हिंदू म्हणून आम्हाला भाजप जवळची वाटत होती, पण हे हिंदूच नायनाट करायला निघाले. सर्टिफिकेट देणारे अधिकारी हिंदू, तपासणी करणारे अधिकारी हिंदू, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे हिंदू, मुसलमान तर कोणीच नाही. आणि या हिंदूंची या हलबा सह इतर न्यायग्रस्त आदिवासींची जर कत्तल करत असतील तर यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार आम्हाला एक मत एक मूल्याचा अधिकार दिलेला आहे, तो आम्ही नक्कीच वापरणार. आता आमचं डोकं ठिकाणावर आलेलं आहे आणि शासनाने लक्षात घ्यावं, निवडणुकीच्या पूर्वी अशा पद्धतीचं, म्हणजे त्यांना माहिती आहे की यांच्या मतांची गरज नाही, अशा पद्धतीचं झालेलं आहे. आणि म्हणून या सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो की या सरकारने समजून घ्यावं की आम्ही या निवडणुकीत यांना यांची मस्ती दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. सरकार का ये कहना है कि उन्होंने आदिवासियों को बहुत बड़ा न्याय किया है और राष्ट्र के उच्च पद पे राष्ट्रपति के रूप में आदिवासी महिला महामहिम द्रौपदी मुर्मू को आसीन करके ये आदिवासियों को एक जीने का या कहें तो बहुत योगदान दिया है. ऐसे में आप सरकार के खिलाफ 19 तारीख को क्या करने वाले हैं? आपको मालूम है राम जन्मभूमि के दिन मुर्मू कहाँ थी? मोहन भागवत वहां थे. आदिवासी मुर्मू की याद नहीं है. एक ही उदाहरण सफिशिएंट है. दूसरा भी उदाहरण बताओ. पार्लियामेंट का उद्घाटन हुआ, मुर्मू कहाँ थी? इस देश की राष्ट्रपति. पार्लियामेंट एक ही है देश में, दो नहीं है. कहाँ थी मुर्मू? तो ये आदिवासी को एक पद पे बैठा के लॉलीपॉप दे दो पूरा समाज को, ये ऐसा राजकारण नहीं होता. अब समाज का अगला कदम क्या होगा 19 तारीख का? अगला कदम आप समझते हैं ना, हमारे पर जो लात मारेगा पेट पर तो उसको तो उसकी जगह बता दो. करेंगे या वोट नहीं डालेंगे? नहीं वोट करेंगे. वोट नहीं डालने का सवाल नहीं था, वोट जरूर करेंगे. क्या आंदोलन का स्वरूप क्या ऐसी आपने सोची है बात? नहीं, आज आंदोलन की वक्त नहीं है ना, आचार संहिता है. हमारा सुदर्शन चक्र तो आपको मालूम है बटन दबाने का, वो बटन दबा देंगे हम, समझते हैं. तुम्हाला माहिती आहे ना, आता इकडे तिकडे मोदीची गॅरंटी, आता ते हलबाला बर्बाद करण्याची गॅरंटी दिसते, ती मंजूर करायची का आपण? आणि म्हणून समाज जागृत झालाय. त्यांना काय शिकवायचा झाला तो बरोबर 19 तारखेला. सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ. धन्यवाद.